नमस्कार, मी डॉक्टर सारिका झुंजारे, कन्सल्टंट अंकुश सुपर स्पेशालिटी वुमन्स हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर. PCODच्या प्राथमिक उपचार पद्धती झाल्यानंतर तरी देखील काही स्त्रियांची पाळी ही नियमित होत नाही. अशा स्त्रियांसाठी सेकंडरी ट्रीटमेंट किंवा काही मेडिकेशन घेणं गरजेचं असतं. तरुण मुली किंवा ज्यांची फॅमिली कंप्लीट आहे अशा स्त्रियांसाठी फक्त पाळी नियमित करण्यासाठी काही हार्मोनल गोळ्या घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आम्हाला विचारतात मुली की मी गोळ्या नाही घेतल्या, मला 6-6 महिने 1-1 वर्ष पाळी नाही आली, तरी काय प्रॉब्लेम होऊ शकतो? तर त्याच्या अडचणी अशा आहेत की पाळी 6 महिने 1 वर्ष आली नाही तर तुमच्या गर्भपिशवीचा थर खूप वाढतोय आणि मग तुम्हाला खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकतो. पुढे जाऊन तुमच्या ज्या अंडाशय आहेत ते अजून रेजिस्टंट होतात, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स अजून वाढत जातो. समजा तुम्हाला 1.5 महिन्याला पाळी येत असेल, तर ट्रीटमेंट नाही घेतली तर मग ते 4 महिन्याला 6 महिन्याला असं वाढत जातं आणि पुढे बीजनिर्मितीमध्ये सुद्धा अडचण होऊ शकते. अशा मुलींसाठी किंवा ज्यांची फॅमिली कंप्लीट आहे अशा स्त्रियांसाठी आम्ही फक्त महिन्याला एक ठराविक कोर्स हार्मोन्सचा देत असतो. एक 4 ते 5 दिवसाचा हा कोर्स घ्यायचा असतो, ज्याने त्यांना फक्त रेग्युलर पाळी येईल. अशा स्त्रियांमध्ये आपल्याला म्हणजे बाळ ठेवायचं नसतं. त्याच्यामुळे फक्त ह्या महिन्याला 3-4 गोळ्या तुम्ही घेतल्या की तुम्हाला पाळी रेग्युलर येते आणि तेवढीच फक्त ट्रीटमेंट असते. फक्त आपल्याला एक अडचण आहे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, जे आपल्याला पुढे जाऊन उपयोगात येईल ही माहिती असणे आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.